बापरे, या सोनोग्राफी रिपोर्टप्रमाणे माझ्या बाळाच्या मानेभोवती नाळेचा वेढा आहे. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार. मला खूप भीती वाटतेय डॉक्टर. चला आपण लवकर सीझर करून टाकू. असं तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाबरोबरही झालंय? नमस्कार, मी डॉक्टर मानसी नारळकर. 25% बाळं म्हणजे 4त 1 बाळ जन्मलं की त्याच्या मानेभोवती नाळेचा एक वेढा असतो. 2 ते 8% बाळांमध्ये 2 किंवा त्याहून जास्त नाळेचे वेढे मानेभोवती असू शकतात. आता सध्याच्या काळात आपण खूप फ्रिक्वेंटली सोनोग्राफी करतो आणि सोनोग्राफीमध्ये ते बघितलं जातं, त्यामुळे ते रिपोर्टमध्ये लिहिलं जातं आणि अर्थातच ते बघून आपण घाबरतो. पण युजली गर्भावस्थेत या एका वेढ्यानी काहीही प्रॉब्लेम येत नाही. कधीकधी प्रसूती होत असताना म्हणजे लेबरच्या दरम्यान बाळाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात, पण नाळेचा वेढा मानेभोवती असो वा नसो ही गोष्ट घडूच शकते आणि अशा वेळेला योग्य तो निर्णय घ्यायला तुमचे ऑब्स्टेट्रिशियन आणि तुम्ही हे समर्थ असता. या नाळेच्या वेढ्यांपेक्षा त्याच्यातून होणारा बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा कसा आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे, जे डॉपलर नावाच्या टेस्टमध्ये केलं जातं. दुसरी गोष्ट, नाळेचा वेढा आहे म्हणून सिझेरियनच करावं लागणार असं अजिबात नाही आहे. बाळाचे ठोके योग्यरित्या मॉनिटर करत आपण नॉर्मल डिलिव्हरी नक्कीच करू शकतो आणि डिलिव्हरीनंतर मानेभोवतीचा नाळेचा वेढा काढला जातो. प्रेग्नन्सीमध्ये अशा अजून काय भीतीदायक गोष्टी तुम्ही ऐकल्यात बरं? कमेंट्समध्ये मला सांगा आणि हा रील नक्की सगळ्यांशी शेअर करा.